लाडकी बहीण योजना अत्यंत आनंदाची बातमी 20-21-22 सलग 3 दिवस वाटप करा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा. 12 जिल्ह्यात आजपासून पुढे पैसे येणार आहेत आणि 1 वाजल्यापासून पुढे हे पैसे येणार आहेत, कारण 3,500 कोटींच्या चेकवरती सही झालेली आहे. सोबतच आता आपल्या आदित्य तटकरे मॅडम यांनी सुद्धा महत्त्वाची बातमी दिली आहे. आजपासून 8वा हप्ता सुरू होणार. आदित्य तटकरे यांची मोठी माहिती, आनंदाची बातमी. पैसे बहिणींच्या खात्यामध्ये यायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळं सर्व लाडक्या बहिणींना खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. जर तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता हवा असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा, कारण खूप महत्त्वाचा आजचा जो व्हिडिओ असणार आहे. कारण फेब्रुवारीचा हप्ता जो आहे 8वा हप्ता तो सुरू झालेला आहे, कारण 3,500 कोटींच्या चेकवर अजितदादा पवार यांनी सही केलेली आहे. आणि त्यांनी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीचे आदेश दिलेले आहेत बँकेंना की कोणत्याही लाडक्या बहिणींचे पैसे ठेवू नका. आजपासून पुढे मोबाईलवरती मेसेज यायला सुरुवात होणार आहे. ठीक 1 वाजल्यापासून टप्प्याटप्प्यानं हे वाटप होणार आहे. परंतु आता कोणत्या लाडक्या बहिणीला किती पैसे मिळणार हे आपण बघणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला काही महत्त्वाची कामं करायची आहेत, जी 4 कामं तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे जर तुम्हाला फेब्रुवारीचा 8वा हप्ता पाहिजे असेल तर. कारण स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांनी सांगितलं आहे की जे काही पैसे आहेत त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे आपण जे नवीन निकष आहेत त्या निकषानुसार आपण पैसे वाटप करत आहोत. जर तुम्ही निकषामध्ये बसत असाल तर तुम्हाला संपूर्ण पैसे 1,500 रुपये दिले जातील. कारण आत्ता तरी 21 रुपये वाटप होणार नाही, याच्यावरती शिक्कामोर्तब झालेला आहे. परंतु सरकारचा मानस आहे की आम्ही मार्चमध्ये बरोबर 21 रुपये वाटप करू. त्यामुळं आजपासून लाडक्या बहिणीच्या मोबाईलवरती मेसेज येणार आहे, परंतु तो 1,500 रुपयांचा असणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींसाठी अतिशय खुशखबर आहे. आदित्य तटकरे मॅडम यांनी माहिती दिलेली आहे की लाडक्या बहिणींना अजूनसुद्धा ज्या लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नसतील मागच्या 2 हप्त्याचे, ते सुद्धा पैसे मिळणार आहेत. परंतु तुम्हाला मी जे आता सांगतोय 4 कामं, ती 4 कामं करणं खूप गरजेचं आहे. आणि तरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत. तर चला बघूया काय आहे, कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज मोबाईलवरती मेसेज येणार आहे ते आपण सगळं बघूयात. परंतु काही महत्त्वाची नियमावली इथं आता आलेली आहे, ती नियमावली आपण बघूया. नवीन नियम लागलेले आहेत. पहिला नियम म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, लाभार्थी आहे की नाही याची तपासणी होणार आहे. दुसरं म्हणजे जिल्हा स्तरावर फेर तपासणी होणार आणि 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असल्यास लाभ मिळणार नाही. आणि दरवर्षी जुलैमध्ये ही KYC करणं अनिवार्य ठरणार आहे. तर आपण हे सगळे नियम व्यवस्थित बघूयात. सोबत आता आपण त्या जिल्ह्यांची यादी बघणार आहोत. तुमचा जिल्हा त्यात आहे की नाही हे सुद्धा बघणार आहोत. सोबत त्या कोणत्या बँका आहेत ज्याच्यामध्ये पैसे येणार आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं जे जिल्हे आहेत ते जिल्हेसुद्धा आपण व्हिडिओमध्ये एक करून आपण पाहणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं 3 कागदपत्र तुम्हाला जवळ ठेवायचे आहेत. ते कोणते आहेत ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा. आणि मला एक सांगा, कोणाला आत्तापर्यंत जानेवारीचा हप्ता आलेला नाही किंवा इथून मागचे हप्ते आलेले नसतील त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तो सांगा. बघा, आता फेब्रुवारीचा हप्ता सुरू झाला आहे. लाडक्या बहिणींना आनंद वातावरण झालेलं आहे सगळीकडे, कारण आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आजपासून पुढे पैसे येणार असल्यामुळं लाडक्या बहिणी खूप खुश झालेल्या आहेत. आणि ते पैसे पटापट येणार आहेत. आणि ज्यांना मागचे पैसे मिळाले असेल त्यांना मागचे पैसे मिळणार आहेत. कारण स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांनी घोषणा केलेली आहे की आता आम्ही कुठलाही उशीर करणार नाही आहोत, लाडक्या बहिणीच्या खात्यावरती पैसे आम्ही देणार आहोत. परंतु आपण जर इथं बघितलं तर कोणत्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना आज पैसे येणार ते आपण बघूयात. बघा, अशा कोणत्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना आज मेसेज येणार, तर त्या लाडक्या बहिणी अशा आहेत की बघा, सगळ्यात महत्त्वाचं, ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त झालेलं आहे त्यांची पहिल्यांदा बँकेमध्ये तपासणी होणार आहे. कारण बँक आधारचा ॲक्सेस केंद्र सरकारकडून त्यांनी परवानगी घेतलेली आहे. आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक असल्यामुळं तुमचं उत्पन्न किती आहे वर्षाचं हे समजलं जातं. त्यानुसार जर तुमचं उत्पन्न वाढलेलं असेल तर तुम्हाला यादीतून काढलं जाईल. 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न झालं असेल तर तुम्हाला यादीत ठेवता येणार नाही. दुसरा जो नियम असणार आहे त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर 4 चाकी वाहन RTO कडून डेटा घेतला जात आहे. आणि RTO कडून डेटा घेतल्यामुळं तुमचं तिथं पाहिलं जातं की तुमच्या घरात कोणाकडे 4 चाकी वाहन आहे का. जर 4 चाकी वाहन असेल तर तुम्हाला तिथं बाहेर काढलं जाणार आहे. बघा, फेब्रुवारीची यादी कशी बनते आहे मी ते सांगतो आहे. तुमचं नाव असणार आहे की नाही मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ पहा, व्हिडिओ सोडून जाऊ नका, कारण व्हिडिओ जर तुम्ही सोडून गेला तर तुम्हाला कुठलीही माहिती मिळणार नाही. त्यामुळं
सगळ्यात महत्त्वाचं, ज्यावेळेस तुमच्याकडे आता पहिली गोष्ट अर्ज पडताळणी सरसकट होणार आहे. अर्ज पडताळणी झाल्याशिवाय तिथं तुमची यादी काढली जात नाही. आता तुम्ही म्हणाल आमच्या घरी तर अर्ज पडताळणीला आली नाहीत. लक्षात घ्या, सगळ्यांच्याच घरी अर्ज पडताळणीला येतील असं नाही. ते बॅकएंडला ते कुठेतरी ते स्वतः तपासणी घेत आहेत. आर-टी-ओकडून डेटा घेत आहेत, बँकेकडून डेटा घेत आहेत. समजलं? रेशन कार्ड जे काही त्यांचा विभाग आहे तिथून ते माहिती घेत आहेत, कारण त्यांना तिकडून माहिती मिळतेच. बरोबर, सगळं ऑनलाईन झालेलं आहे आता, त्यामुळे त्यांना सगळी माहिती तिकडून मिळते. तर ते स्वतः तिथं अर्ज पडताळणी करत आहेत. तुमच्या घरी कधी येतील? जर तुमचं त्यांना वाटलं की आता भरपूर संख्या एका विभागामध्ये आहे तर आपण घरी जाऊन तपासणी करू, तर त्यावेळेस ते घरी येतील. परंतु शक्यतो ते तर ऑनलाईनच सगळी पद्धत जे आहे ते बघत आहेत. आणि सोबत तुमच्या घरी जास्तीत जास्त अंगणवाडी का सेविका ते पाठवतील सर्वेक्षणासाठी. त्यामुळं ज्यावेळेस सर्वेक्षणाला येतील त्यावेळेस तुमच्याकडे 3 कागदपत्र असणं खूप गरजेचं आहे. पहिलं म्हणजे उत्पन्नाचा दाखला, दुसरं म्हणजे आधार कार्ड आणि रेशन कार्ड. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला फेब्रुवारीचा हप्ता मिळाला पाहिजे, गॅस सिलेंडरचे पैसे मिळाले पाहिजेत, तर मी जे सांगतोय ते काम करणं खूप गरजेचं आहे. कारण बघा, लाडक्या बहिणीचे जर आपण बघितले तर बोगस पडताळणी जी आहे ती सुरू झालेली आहे, तुम्हाला मी आधीच सांगितलं आहे. परंतु जर तुम्ही ऑटो हप्ता जर तुम्हाला पाहिजे असेल असं वाटत असेल तर उत्पन्नाचा दाखला काढून ठेवा 2.5 लाख रुपयापर्यंत. कारण कुठल्याही क्षणी तुमच्या घरी अंगणवाडी का सेविका येऊन तुम्हाला कागदपत्र मागू शकते की तुमचं कागदपत्र दाखवा, आणि ती यादीच घेऊन येत असते. जर तुमचं सगळं क्लिअर असेल तर टिकमार्क होईल, यादीत तुमचं नाव असेल आणि तुमच्या मोबाईलवरती आजपासून तिकडं पैसे यायला सुरुवात होईल. कारण आजपासून सलग 3 दिवस हे पैसे वाटप सुरू करायचा आदेश, हे तातडीचे आदेश दिलेले आहेत. आणि याच्यासाठी सर्वेक्षणसुद्धा जी टीम आहे ते खूप फास्ट काम करत आहे. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं, रेशन कार्ड अपडेट करून ठेवा मित्रांनो. रेशन कार्ड जर अपडेट नसेल तर तुम्हाला कुठल्याही योजनेचा लाभ मिळणार नाही. कारण रेशन कार्डवरती तुमचं नाव समजलं जातं की तुम्ही कुठल्या कुटुंबातून आहात, काय आहात. आणि सोबतच तुम्हाला गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे तेव्हाच मिळतील ज्यावेळेस तुमचं रेशन कार्ड हे अपडेट असेल. सोबत जर आधार कार्ड अपडेट नसेल, म्हणजे आधार कार्डावरचं नाव आणि बँकेतलं नाव जर वेगवेगळं असेल तरी सुद्धा तुमचं नाव हे रिजेक्ट केलं जाणार आहे. लक्षात घ्या. सोबत आता बघा, गॅस सिलेंडरचे पैसे तुम्ही म्हणाल कधी मिळणार? हो, गॅस सिलेंडरचे पैसे सुद्धा लगेच मिळणार तुम्हाला. 830 रुपयांचा लगेच तिथं मेसेज येणार आहे. परंतु मी जे सांगितल्याप्रमाणे हे 3 डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. कारण जर गॅसचे सुद्धा पैसे मिळायचे असतील तर तुम्हाला गॅसची KYC असणं खूप गरजेचं आहे. आता कोणत्या खात्यात पैसे येणार? तर पोस्टच्या खात्यात पैसे येणार. SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, ॲक्सिस, कोटक, HDFC अशा महत्त्वाच्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत. सोबत आता कोणते ते जिल्हे आहेत बघा, जिल्ह्यांची नावं सांगतोय. सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, यवतमाळ, पुणे, रायगड, मुंबई, कोल्हापूर अशा महत्त्वाच्या, नाशिक अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून हे सुरू होणार आहे. पुढे ते जिल्हे वाढत जातील, परंतु हे टप्प्याटप्प्यानं वाटप हे सुरू राहणार आहे. लक्षात घ्या. त्यामुळं हे जिल्हे आपण आता बघितले. तर तुम्हाला एक काम करायचं आहे, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. जोपर्यंत तुम्ही कमेंट्स करत नाही तोपर्यंत सरकारला समजणार नाही की तुम्हाला पैसे आलेत का, तुमच्या जिल्ह्यात उशिरा पैसे पोहोचतात वगैरे, हे सगळ्या गोष्टी सरकारला कळणार आहे. त्यामुळे तुमचा जिल्हा कोणता आहे, पैसे तुम्हाला कधी मिळतात, किती मिळतात, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला इथं देणं खूप गरजेचं आहे. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि तुमचं रेशन कार्ड, तुमचं आधार कार्ड, तुमचं उत्पन्नाचा दाखला हा अपडेट करून घ्या. नवीन काढून घ्या नसेल तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.